साठी उभे होते. त्यामुळे सगळेच जण आम्ही वॉर फुटिंगवर काम करत होतो. पण ही घटना अतिशय वाईट झाली. फार वाईट वाटतं मला हे सर्व बघताना. शताब्दी हॉस्पिटलमध्ये लहान लहान मुलांची डेड बॉडी बघून आईला बघितलं, वडिलांना त्यांच्या घरातला फक्त एकुलता एक व्यक्ती ती म्हणजे त्या मुलांची वडील, ते अगदीच त्या ठिकाणी कंट्रोलच्या बाहेर होते. त्यांची हेल्थ पण त्या ठिकाणी खराब झाली. त्यांना सांभाळण्याचं काम आणि त्यांना दिलासा देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करत होतो. स्थानिक आमदार अबू आझमी पण पोहोचले. अबूजींना माझं आणि अबू आझमी यांचं जेव्हा डिस्कशन झालं तर त्यांनी मान्य केलं की हमारे इधर के कुछ लोग यहाँ पे इस तरह से बहुत एक दो मजली इस तरह से घर बांधते हैं जो पूरी तरह से इलीगल है, लेकिन मैं जरूर इसके ऊपर कंट्रोल रखूंगा अशा पद्धतीचं स्टेटमेंट पण त्यांनी काल दिलं. ही घटना फार वाईट घडली. नाही, त्याचा रेकॉर्ड आता आम्ही घेतोय. वॉर्ड निहाय प्रत्येक वॉर्ड ऑफिसरला फोन करून प्रत्येक ठिकाणी किती झाडं पडली एक लक्षात घ्या. या पद्धतीने जो वातावरणीय बदल अचानक क्लायमेट डिझास्टर आपण म्हणतो ह्या पद्धतीचा आलेला आहे. खूप मुसळधार पाऊस आणि त्याच्याबरोबर इतका वारा, त्याच्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टी एकत्र झाल्यामुळे रोड सीसी रोड झालेले त्या ठिकाणची झाडं आणि मुंबईमध्ये जवळपास 50-60 वर्ष जुनी झाडं, या सगळ्या झाडांचं आम्ही ऑडिट करायला सांगितलेलं आहे. काही लोक 1916च्या वरती फोन करतात आहे, काही MCGM पोर्टलवरती फोटो अपलोड करतात आहे, काही महापौर म्हणून मला सगळे फोटो पाठवतात आहे. ऑन द स्पॉट ते सगळे फोटो आम्ही लगेच डिपार्टमेंटला पाठवून तिथे आम्ही पूर्ण जी यंत्रणा आहे त्या ठिकाणी आम्ही तैनात ठेवतोय. सगळे काम करतात आहे. पूर्ण महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी 24/7 फील्डवरती आहे. मी स्वतः आहे, सगळे नगरसेवक आहे. तर ह्या पद्धतीने आम्ही संपूर्ण काम करतो. आता ही जी सिच्युएशन आलेली आहे, एकतर आपण पावसाची प्रतीक्षा करत होतो. पूर्ण 1 महिना जूनचा गेला, त्याच्यानंतर जुलैमध्ये पावसाने सुरुवात केली. ह्या गोष्टीचा आपल्याला आनंदच आहे. पण याचबरोबर इतका मोठा पाऊस आणि त्याचबरोबर हे वारे, ह्या सगळ्या अजून मला वाटतं कमी दाबाचा पट्टा हा बंगाल उपसागरामधून आलेल्या अशा पद्धतीने पण हवामान खात्यातून कळालेलं आहे. तर अजून मला वाटतं आज 6 तारीख आहे, उद्या 7, 8 किंवा 10 तारखेपर्यंत अशा पद्धतीचा जर पट्टा असेल तर हे वारे, वेगवान वारे आणि त्याबरोबर असलेला पाऊस हे दोन्ही असणार आहे. आपल्याला ह्या गोष्टी नॅचरल क्लायमेट आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला सावधानतेने बाहेर पडावंच लागेल. नाही, खरंच ही गोष्ट काही चुकीची बोलत नाही. अतिउत्साही लोक, मी परवाच्या दिवशी कोस्टल रोडवर गेली होती, माझी गाडी जाता जाता मी थांबवली. कटड्यावरती लहान मुलांना घेऊन रील काढतात आहे, त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी गेली. माझ्या हात मी मोकळे एवढ्यासाठी ठेवले कारण मी लोकांना दोन्ही हाताने काढत होते की तुम्ही हे चुकीचं करताय. तर हे फार रॉंग आहे. तुम्ही इतका अतिउत्साह बरा नाहीये आणि लहान मुलांना ती एवढ्या मोठ्या मोठ्या समुद्राच्या लाटा आतमध्ये घेऊन जातील याची कशी भीती राहिली नाहीये. मोठमोठे धबधबे त्या ठिकाणी लोक जायला लागलेत. आनंद घ्या, आपण सिच्युएशन बघून घ्या. पाऊस जरा कमी होऊ दे मग जा. पण इतक्या मोठ्या ह्याचा जोरदार मुसळधार पाऊस आणि त्याच्यामध्ये हे वारे, अशा पद्धतीने वरून काही दरड कोसळू शकते, वरून एखादा मोठा दगड खाली येऊ शकतो किंवा पाण्याचा फोर्स वाढू शकतो, काही होऊ शकतो. तर मंत्री गिरीश महाजन यांनी अतिशय बरोबर सांगितलेलं आहे की पर्यटन करा पण आता नको. समुद्र किनाऱ्यावरती ऑलरेडी आमची गस्ती आहे, पण मी ज्यावेळी स्वतः पाहिलं पोलिसांना पण लोक ऐकत नाहीये, ही फॅक्ट आहे. तर त्यामुळे लोकांना पण स्वतःहून कळलं पाहिजे की जे रील करण्यासाठी किंवा जाण्यासाठी तुम्ही नका जाऊ, ही वेळ नाहीये. समुद्राच्या लाटा ज्या पद्धतीने मोठ्या उफाळून वरती बाहेर येतात आहे, त्या आतमध्ये येऊन काही होऊ शकतं ना घटना. तर त्याच्यासाठी पोलिसांनी मला सांगितलं, तिकडच्या कोस्टल रोडच्या पोलिसांशी मी बोलले. ते म्हणले मॅडम वारंवार आम्ही जातो, आम्ही असणार तेव्हा ते निघतात, आम्ही जरा गेलो की पुन्हा ते बाहेर येतात. हे बरं नाही ना. आता एक लक्षात घ्या, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला कचरा दिसतो, ज्या ठिकाणी आपल्याला झाडाचे फोटो येतात आहे, ज्या ठिकाणी आपल्याला मेनहोलचं झाकण ओपन असेल किंवा जाळी बसवायचं, ते सगळे आपण या इमिजिएट आपण यंत्रणा सज्ज ठेवलेली आहे. मला वाटतं मुंबई महानगरपालिकेच्या कमिशनर भिडे मॅडम पण डिझास्टरमध्ये कंटिन्यू उभे आहेत. सगळा मुंबईचा त्या आराखडा सगळं ते अवलोकन करतात आहे. त्या ठिकाणी त्यांच्यावर ऍडिशनल कमिशनर सगळे उभे आहेत. मी त्या ठिकाणी डिझास्टरमध्ये जाते, पुन्हा मी फील्डवर येते, ती लोक पण फील्डवर जातात आहे. सगळे नगरसेवक आहे,
यंत्रणा आहे, प्रशासन आहे, तर ह्या पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी आम्हाला व्हिडिओ, फोटो, कोणाचे फोन याद्वारे जरी आम्हाला माहिती मिळते तर त्या ठिकाणी आम्ही पोहोचतो. मानखुर्दमध्ये जी दुर्घटना घडली त्या पार्श्वभूमीवर महापौर रितू तावडे यांचा माध्यमांशी संवाद आणि यंत्रणा 24 तास कार्यरत आहेत असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र बरोबर आहे, जर खबरदारी घेतली जाते तर नागरिकांनी सुद्धा सहकार्य करावं असं आवाहन सुद्धा त्यांनी आवर्जून केलं आहे.